टेस्ट वाईज जरी गोड नसलं, तरी पण मुलांना सारखं-सारखं खावंसं वाटणारं असं एक पदार्थ मी बनवलंय, ज्याला खाऊन चिनूला एकदम आनंदच झाला आणि तो सारखा ते मागत होता. चला तर आज बनवूया पीनट बटर. आम्ही जेव्हा नाश्ता करायला बसतो ना, चिनू स्वतःचा नाश्ता सोडतो आणि आमच्या नाश्त्यामध्ये येऊन खायला बसतो. पण मग कधी आम्ही पोहा खातो, उपमा खातो किंवा असं काही खातो ज्यामध्ये शेंगदाणे असतात. आता शेंगदाणे हे खूप चांगले असतात खरं तर, प्रोटीनयुक्त आहे आणि मग मी कधी विचार करते डायरेक्ट शेंगदाणे कसे द्यायचं बरं याला, ते चोक व्हायची शक्यता आहे. म्हणून मग मग शेंगदाण्याचा कूट बनवून देऊ का? लाडू नाही बनवून देऊ शकत कारण त्याच्यामध्ये गूळ आहे. मग द्यावं तरी काय? म्हणून मग मी विचार केला, की चला हा पीनट आहे, जे मी डायरेक्टली त्याला देऊ शकते किंवा मग एखाद्या फ्रूटमध्ये लावून किंवा असं काही बनवून ज्यामध्ये मी दूध जर दिलं किंवा ड्रायफ्रूट टाकले, त्याला वाटून-बिटून टाकून मग मी त्याला देऊ शकते, नाही का? म्हणून मग मी हे पीनट बटर बनवायला यात मी 2 वाटी शेंगदाणे घेतले, जे तव्यावर मस्तपणे खरपूस असे भाजलेले आहे. थोडेसे कडक झाले पाहिजेत. जसं आपण नॉर्मली भाजतो तसंच आहे खरं तर. त्याला थंड करून मग त्याचे सगळे साली वगैरे काढले आणि मग मिक्सरमध्ये तेच शेंगदाणे टाकले. सुरुवातीला त्याचा टेक्स्चर डायरेक्ट तसा येत नाही. थोडं थांबून मग परत आपल्याला त्याला 2-3 वेळा फिरवायचं आहे म्हणजे वाटायचं आहे मिक्सरमध्ये आणि त्यानंतर मग टेस्टसाठी मीठ, थोडं सिनेमन पावडर मध्ये-अधे मी त्याला मधसुद्धा कधी-कधी असं चाटायला देते म्हणून 2-3 थेंब मी मधाचे टाकले. 1 चमच मी तूप टाकलं आणि बस मग रेडी आहे पीनट बटर. याला मी एक काचेच्या बरणीत भरून ठेवलंय आणि टेस्ट वाईज मी पण जरा खायला बघितलं तर मलाही आवडलं. म्हणजे आपण मोठे कधी ब्रेडला वगैरे लावून खायचं बघितलं ना, म्हणजे विचार केला ना, तर आपणही बनवू शकतो घरातल्या घरात मस्त आपले स्वीटनेस खजूर, गूळ किंवा काय मध, साखर टाकायचं. त्या पद्धतीने आपल्यासाठीही हे पीनट बटर घरच्या घरी रेडी होऊन जातं.